सोवळी पवित्र सोवळी एक तीच मंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अधत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यौंत प्रवेश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यंश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो तुकया स्वामी देवा यावरी न करावा फेरू मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर युद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल तीच भमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु जगतवंदनी वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज आदी करून सर्व संत महंतांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून भगवान श्री पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन पांडुरंगाचं स्वरूप या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरील विवेचन ऐकून आपल्या जीवनाची इति कर्तव्यता साधावी किंबहुना कीर्तनातील काही मतितार्थ आपल्या जीवनाशी एकाग्र व्हावा या बहुमोल उद्देशानं या धर्ममंडपामध्ये या कीर्तनासाठी जमलेल्या माझ्या सर्व श्रोत्यांना विनम्र भावाने अभिवादन विठ्ठल विठ्ठल प्रेमळ सज्जन हो आपल्यासमोर गायलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्य वृत्ती तुकोबरायांचा असून 4 चरणाचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांच्या जीवनाचा गौरव करतात, संतांच्या जीवनाचा जय जयकार करतात। पण तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या जीवनाचा जय जयकार करत असताना नेमकं संतांपाशी असलेल्या कुठल्या तत्वाचा गौरव करतात, कुठल्या तत्वाचा जय जयकार करतात तर जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून संतांपाशी असलेल्या पावित्रतेचा गौरव करतायत। विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात
म्हणतात या भूमंडळामध्ये पवित्र म्हणून कुठली जर एखादी गोष्ट असेल, कुठली जर एखादं तत्व असेल, तर ते फक्त आणि फक्त आमचे संत आहेत. संतांसारखं पवित्र या भूमंडळामध्ये दुसरं कोणी नाही. अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक वेगवेगळी ठिकाण आहेत, पण आमच्या संता एवढं पवित्र कोणी नाही. मग संत का पवित्र आहेत? संतच का पवित्र तुकाराम महाराज म्हणतात, आणि कशा पद्धतीने ती पवित्रता संतांना लाभली आहे याचा विचार आपल्याला आपल्या वेळेमध्ये करायचा आहे. विठ्ठल अभंग सुंदर आहे, संतांचं वर्णन करणार आहे, संतांची पवित्रता सांगणार आहे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. अभंगामध्ये प्रारंभ करण्या अगोदर परिहार देणं अत्यंत आवश्यक महत्त्वाची बाब आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी चालत असलेला आपल्या या खांडवी गावचा भव्य दिव्य स्वरूपाचा असलेला पुरातन असा नाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून हरिभक्तपरायण आदरणीय गायनाचार्य उत्तमजी महाराज वाघमारे यांच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालेला आहे. कीर्तनातील उपस्थित मंडळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, आपल्या परिसराचं भूषण असलेले हरिभक्तपरायण बंडू तात्या शिरसगावकर, हरिभक्तपरायण गायनाचार्य माधवजी महाराज मोहिते, हरिभक्तपरायण आपल्या गावचे भूषण हरिभक्तपरायण प्रसाद महाराज आहेत, हरिभक्तपरायण आमचे उत्तम महाराज आहेत, हरिभक्तपरायण आमचे मृदंगाचार्य जिजा या ठिकाणी उपस्थित आहेत, अशोक महाराज हरिभक्तपरायण या ठिकाणी अशोकजी महाराज उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. सर्वच टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा आहेत, दोन्हीही चोपदार मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे आदरणीय परमस्नेही शिवाजी भाऊ बरकुले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, त्यांनाही धन्यवाद आहे. सगळ्यांनी या कीर्तनाची, या सप्ताहाची सेवा करण्याची नियोजन घेतलेलं आहे, आणि त्या योगानं हा आपला अखंड हरिनाम चालत आहे. कोणी अन्नदानाची सेवा करतं आहे, कोणी द्रव्यदानाची सेवा करतं आहे, कोणी इथं झाडून काढण्याची अनेक श्रमदानही करतं आहे आणि द्रव्यदानही करतं आहे. त्यापैकी हरिभक्तपरायण आमचे नारायण भाऊ रामभाऊजी बरकुले, हां हो ना, नारायणराव रामभाऊजी गंगारामजी रामभाऊजी बरकुले यांनी हे कीर्तनाचं सौजन्य या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि आमचे हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही दत्ताभाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचं संयोजन त्यांच्याकडे होतं, त्यांनाही धन्यवाद आहे. सर्वच मंडळी परिचित आहेत, सर्वांचा नाम उल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही. सर्वांचा नाम उल्लेख केला असं समजूया आणि आपल्या कीर्तनाकडे वळूया. विठ्ठला सर्वांचं सहकार्य असतं, त्यामध्ये कीर्तनकाराचं कर्तव्य आहे की ज्या दिवशी ज्यांचं योगदान आहे त्याचा नाम उल्लेख केला पाहिजे, आणि त्यामुळं हा नाम उल्लेख केलेला आहे. तसं सर्वांचं सहकार्य आहे. खरं तर हे सहकार्यात आपलं भाग्य आहे, हे म्हणण्याकरता सुद्धा, हे वाटण्याकरता सुद्धा संतांचेच उपकार असावे लागतात. विठ्ठला या परमार्थामध्ये खर्च केल्यानंतर खर्च करायला मिळणं, अन्नदान करायला मिळणं हे आपलं भाग्य आहे. हे वाटण्याकरता सुद्धा संतांच्या विचारांचा वारसा त्याच्या घरात असावा लागतो, लक्षात घ्या. आणि खरं सांगू का, आपण भाग्यवान आहोत की हा संतांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. आपण भाग्यवान आहोत की ते अन्नदान करण्याकरता आपल्याला भाग्य वाटतं. खरं तर आपण खऱ्या अर्थानं सगळ्याच दृष्टीनं भाग्यवान आहोत. मी भाग्यवानाच्या काहीतरी गोष्टी आपल्याला सांगणार आहे की आपण कशामुळं भाग्यवान आहोत. पहिलं तर आपण भाग्यवान या अर्थाने आहोत की आपण माणसाच्या जन्माला आलो, या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. हो, दुसऱ्या जर कुत्र्याच्या योनीमध्ये जन्माला आलो असतो तर मंडपाच्या बाजूने आता फिरत राहिलो असतो, पण इथं यायची बुद्धी झाली नसती, संतांचे विचार श्रवण करायची बुद्धी झाली नसती. आपण भाग्यवान या अर्थाने आहोत की आपण इतरत्र योनीमध्ये जन्माला न येता माणसाच्या योनीमध्ये जन्माला आलो. का? आणि कहे ज्ञान नाही कोठे याच देही घडे देवाचे भजन, म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण याच देहामध्ये जन्माला आलो. आता दुसरं भाग्य सांगेन मी आपल्याला. दुसरं भाग्यवान आपण यासाठी म्हणूया, आपण जन्माला तर मानव जातीचे आलोत, पण इतरत्र कोण्या देशामध्ये न येता आपण भारतामध्ये जन्माला आलोत, हे आपलं दुसरं भाग्य आहे. इतर देश वेगळे आहेत आणि भारत देश वेगळा आहे.
भारत देश भारताला माय म्हटलेलं आहे, माता म्हटलेलं आहे, म्हणून तर सर्वांना सामावून घेते भारत माता, लक्षात घ्या. आता आपण बांगलादेशची परिस्थिती पाहिली आहे, सगळ्यांनी तिचा निषेधही व्यक्त केलेला आहे. सगळ्यांना सामावून घेणारा हा देश आहे आणि ही बुद्धी आपल्याकडं काय तर सनातनी परंपरा आपल्याकडे आहे. विठाला म्हणून आपण भाग्यवान आहोत. अरे भारतामध्ये आम्हाला जन्म प्राप्त झाला, संतांच्या सहवासात जन्म प्राप्त झाला. भारतामध्ये जन्म प्राप्त होणं हे परम भाग्याचं लक्षण आहे. भागवत चालू आहे आपल्याकडे, भागवत ओरडून सांगतोय, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारतामध्ये नरदेह प्राप्त होणं हे परम भाग्याचं लक्षण आहे, लक्षात घ्या. का? भारत हा तसा देश आहे. भारत हा देश संस्कृती प्रधान आहे. इथल्या संस्कृतीचं अनुकरण बाकीच्या देशांनी करावं, एवढी पवित्र आमची संस्कृती आहे. इतर देशामध्ये जर विवाह प्रसंग बघितले तर जसे भाड्याचे करारनामे करतात तसे करारनामे करून लग्न केले जातात. करार संपला तर हाही मोकळा आणि तीही मोकळी. पुढं जर एकमेकाला सोबत राहायचं असेल तर पुन्हा करार करून घ्यायचा, पण करार संपला की हाही मोकळा आणि तोही मोकळा. पण भारतीय संस्कृती पवित्र काय आहे सांगू का? इथं करार केला जात नाही. एका मंगळसूत्राच्या धाग्यावरती इथं 7 जन्म एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्या जातात. आणि विशेष काय माहिती का? नुसत्या शपथा घेतल्या जात नाहीत तर एका धाग्यासाठी त्या शपथा निभावल्या जातात. ही आमची भारतीय संस्कृती. विठाला भारतीय संस्कृती ही महान अशी संस्कृती आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण अशा संस्कृतीमध्ये पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण आमचा हा देश ऋषी मुनींचा देश आहे. आमचा हा देश साधू संतांचा देश आहे. आमचा हा देश अध्यात्माचा देश आहे, लक्षात घ्या. आणि आमचा हा देश शूरवीरांचा, त्यागी लोकांचा देश आहे. हे सुद्धा आम्हाला विसरता कामा येणार नाही. कारण स्वतंत्रोत्तर काळामध्ये अनेकांची बलिदान या मातीनं पाहिलेली आहेत, लक्षात घ्या. हा देश आमचा नुसता भोग्यांचा देश नाही. बाकीचे देश भोगवादी आहेत, त्यागवादी कमी आहेत. पण एक लक्षात घ्या, भारत हा देश असा आहे इथं त्यागाचं प्रतीक जास्ती पाहायला मिळतं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण पाहिलं, स्वतंत्रवीर दामोदर सावरकर असतील, राजगुरू असतील, भगतसिंग असतील, सुभाषचंद्र बोस असतील, जीव मुठीत घेऊन या स्वराज्यासाठी लढणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांच्या जीवनाचा जर विचार केला तर हे किती त्यागाचं प्रतीक आहे. हे स्वराज्य निर्माण झालं म्हणजे हे त्यागाच्या भूमिकेतून निर्माण झालेलं स्वराज्य आहे. म्हणून हा देश हा त्यागांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आमचा हा देश शूरवीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे, लक्षात घ्या. की देव देशानी धर्मापायी प्राण घेतले,
हाती केशूर आम्ही सरदार म्हाला काय कुणाची भीती. हा देश शूरांचा आहे, हा देश वीरांचा आहे. आणि जसा वीरांचा देश आहे तसा हा देश साधू संतांचा देश आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण भारतामध्ये जन्माला प्राप्त झाला. विठाला विठाला. आमचा भारत देश तर अद्भुत आहेच, त्याच्यात काही प्रश्नच नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन सांगेल त्याही पेक्षा अद्भुत आणि त्याही पेक्षा पवित्र असा आमचा हा महाराष्ट्र, लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्राला महान हे उपनिषद आहे, महान हे नाव आहे. कुठल्याच राज्याला महान हे शब्द लावलं जात नाही. आंध्र घ्या, कर्नाटक घ्या, कुठंच महान हे नाव पुढं लावलं जात नाही. महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या नावामध्येच महानता आहे. महाराष्ट्र ही महानता आमच्यात का प्राप्त झाली तर त्याचं एकमेव कारण आहे. ही महानता आम्हाला प्राप्त झाली, महाराष्ट्राला ती पवित्रता प्राप्त झाली, त्याचं एकमेव कारण आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले संत आहेत, लक्षात घ्या. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. जिथं हरीचे दास जन्म घेतात ती भूमी पवित्र आहे. हनुमंतरायाचं प्रत्येक गावामध्ये वास्तव्य आहे. आपल्या ठिकाणी हनुमंतराय आहेत, आपल्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत. हनुमंतरायाचं प्रत्येक ठिकाणी वास्तव्य आहे का? त्या हनुमंतरायाच्या परिसरातली जी भूमी आहे, जिथं संत राहतात. मी सांगत नाही, तुकोबराय म्हणतात, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, पिके पुण्य पापानाश, पिके पुण्य पापानाश, दोष नाही ओकदासी, दोष नाही ओकदासी, पिके पुण्य पापानाश, पापानाश, दोष नाही मग आमची भूमी पवित्र काय तर इथं संतांनी जन्म घेतला. हो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम भारतामध्ये देव जन्माला आला. ऋषिकेश, हरिद्वार, अयोध्या या ठिकाणी स्वतः प्रभुराम जन्माला आले. तिथं राहिले, खेळले, बागडले. पण तो देव आहे, त्या देवाची ओळख पटवून देणारे संत मात्र महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. संतांमुळे आमच्या महाराष्ट्राला पवित्रता आहे. आणि आमच्या महाराष्ट्रात घेऊन संतांनी केलं काय तर अगणित आमच्यावरती उपकार केलेत, लक्षात घ्या. ही अखंड हरिनाम जी सप्ताहाची जी परंपरा आहे, ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये निर्माण केली. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळांशीला ह्या वाटी. संतांनी आम्हाला, आमच्यावरती अगणित उपकार केले. मायबापानं सुद्धा आमच्यावरती उपकार आहेत. संतांचे उपकार,
वा, मृदंगाचार्याने प्रमाण द्यावं एवढं सोपं नाही बरं का. काय द्यावे त्यासी. संतांचे आमच्यावरती अगणित उपकार आहेत, मायबापांचे सुद्धा उपकार आहेत. मायबापांचे उपकार कितपर्यंत आहेत? मायबापाने आम्हाला शरीर दिलं, हे आमच्यावरती मायबापांचे उपकार आहेत. वाढवलं पोसवलं, हे आमच्यावरती आईवडिलांचे उपकार आहेत. याच्या पुढचे उपकार देवाचे आहेत. का? नुसतं शरीर देऊन भागलं नाही का, त्या शरीरामध्ये जीव आम्हाला देवाने दिला. जेने हा जीव दिला दान, दयाचे करील चिंतन. नुसतं जीवही देऊन भागत नाही, जगावं कसं, वागावं कसं, आणि या नरदेह प्राप्त झाल्यानंतर याच्या हातून उद्धार कसा करून घ्यावा, हा जगण्याचा मार्ग आम्हाला संतांनी दाखवला. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते. म्हणून संतांचे आमच्यावरती अगणित उपकार आहेत. हो, एवढे उपकार आहेत, केले उपकार सांगू काय, बापन करी ऐसी. संतांचे आमच्यावरती अगणित उपकार आहेत, लक्षात घ्या. आणि ते उपकार आजपर्यंत लोक विसरले नाहीत. बघा, ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी वारीची परंपरा सुरू केली असेल. 4-5 माणसं असतील त्यांच्यासोबत त्यावेळेला वारी पांडुरंगाकडे जातानी. पण आज पाहिलं तर ज्ञानोबरायांच्या वाटेनं, वारीच्या वाटेनं जर आपण पाहिलं तर चेंगराचेंगरी झाल्याशिवाय राहत नाही. एवढी गर्दी असते. का? 750 वर्ष झाले माऊलींना जाऊन, तरी देखील त्यांच्या विचार अजून जिवंत आहेत. डोळे झाकून त्यांच्या विचारांच्या मागं लोक गेले. एवढे लोक कोणाच्याच मागं जात नाहीत, कोण्या कलाकाराच्या नाही, कोण्या नेत्याच्या नाही, कोण्या पुढाऱ्याच्या नाही. एवढे डोळे झाकून संतांच्या मागे गेलेत. एखाद्याने सांगावं आणि लोकांनी डोळे झाकून ऐकावं असं कधीच होत नाही. आज सगळी संत घेऊन बघा, एवढे दिवस झाले त्यांना जाऊन, तरी देखील त्यांनी सुरू केलेला वारसा आज ताकाय जिवंत आहे. त्यांनी मांडलेला विचार आजपर्यंत जिवंत आहे. लक्षात घ्या. प्रश्न हा निर्माण होतो की आपलं कालचं पोरग आपलं आज ऐकत नाही. एवढ्या दिवसांनी संतांनी सांगितलेलं आजही लोक डोळे झाकून त्यांच्या मागे जातात. त्याचं कारण काय असलं पाहिजे? तर त्याचं कारण एक आहे, लक्षात घ्या. विठाला विठाला विठाला. संत हे ज्ञानी होते, प्रश्नच नाही. संत हे विद्वान होते, वेद अभ्यासक होते, प्रश्नच नाही. पण एवढं असून सुद्धा संत हे सतत देवाचं नामचिंतन करणारे होते. आणि ज्ञानोबराय म्हणतात, जो सतत देवाचं भजन करत असतो ना, पवित्रची होय. देवाचं नामचिंतन करणारे होते. ज्ञानोबराय म्हणतात, जो देवाचं सतत भजन करतोय, पवित्रची होय देह त्यांचा. तुकोबराय म्हणतात, नुसता देहच त्यांचा पवित्र होत नाही, अरे त्यांचा अपवित्रच काही राहत नाही. मांस चर्म हाड देवा अवगीच गोड, जे जे हरिनामी रंगले, काही न वचे वाया गेले.
त्यांचं हाड पवित्र होतं, त्यांचं मांस पवित्र होतं, त्यांचं रक्त पवित्र होतं, अपवित्रच काही राहत नाही. आणि मग एक लक्षात घ्या, ज्यांचं अपवित्रच काही नाही, ज्यांचं हाड पवित्र, ज्यांचं हृदय पवित्र, त्या पवित्र हृदयातून अपवित्र उपदेश निघेलच कसा? संतांचं हृदय पवित्र आहे म्हणून पवित्र आणि जगाचं कल्याण करणारा उपदेश हा संतांनी लोकांना दिला. म्हणून आज तागायत लोक त्यांच्या मागे डोळे झाकून जात आहेत. विठाला विठाला. आणि एक मुद्दा पुन्हा आणखीन लक्ष घ्या की ज्याच्या मागे लोक जात असतात, ज्याला मानत असतात ना, त्याचाच उदो उदो करतात, दुसऱ्या कोणाचाही करत नाहीत. एखाद्या नेत्यानं जर आपल्याला रोड दिला तर लोक त्याच नेत्याचा उदो उदो करतात, दुसऱ्यांचा करत नाहीत. लक्षात घ्या. हो, ज्याच्या मागे जातात त्याचाच उदो उदो करत असतात. एवढा समाज आमच्या संतांच्या मागे गेलाय. आणि म्हणून किती लोकांनी जय जयकार आमच्या संतांचा केलाय बघा. मी सांगून गेलो, पंढरपूरची ज्ञानोबारायांची वारी, प्रत्येक वारकरी वारीमध्ये जातो, ज्ञानोबा तुकोबारायांच्या नावानं उड्या मारतो. आताच कार्तिकी यात्रा झाली. कार्तिकी यात्रा समाधी सोहळा मराठवाड्यामधला आपला एकतरी असं घर आहे का, एकतरी असं गाव आहे का तिथला एखादा माणूस आळंदीला कार्तिकीसाठी गेला नाही म्हणून? तिथं काय ज्ञानोबारायांचं पत्र आपल्याला आलं नाही, लक्षात घ्या. पण प्रत्येक व्यक्ती हा आळंदीला अलंकापुरामध्ये ज्ञानोबारायांच्या कार्तिकी यात्रेला जातो आणि ज्ञानोबारायांच्या भजनामध्ये तल्लीन होतो. लक्षात घ्या. केसरी ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, माऊलींच्या भजनामध्ये लीन होतो. लक्षात घ्या. मला सांगायचंय काय, घराघरामध्ये येऊन आळंदीला येणारा प्रत्येक वारकरी हा आळंदीला येऊन नाचतो. हे त्याचं नाचणं, त्याचं ज्ञानोबारायांचं भजन करणं म्हणजे हा ज्ञानोबारायांचा सर्व समाजाने केलेला सन्मान आहे. विठाला घ्या. तुकोबारायांचं तेच आहे. तुकोबारायांची बीज म्हणजे लोकांनी केलेला तुकाराम महाराजांचा जय जयकार आहे. देहूला गेल्यानंतर तुकाराम महाराजांकडे आपण जातो, तुकोबारायांच्या नावानं उड्या मारतो, तुकोबारायांचं भजन करतो. तुकाराम महाराजांकडे गेलेला प्रत्येक वारकरी म्हणजे तुकाराम महाराजांच्या बीजेला गेलेला प्रत्येक वारकरी म्हणजे तिथं जाऊन तुकोबारायांची भजन करतो, सेवा करतो. हा प्रत्येक वारकऱ्याने, प्रत्येक माणसाने तुकाराम महाराजांचा केलेला सन्मान आहे. लक्षात घ्या. नाथ महाराजांची नाथश्रेष्ठी घ्या. नाथश्रेष्ठीला प्रत्येक भागातून वारकरी नाथ महाराजांच्या तिथं येतो. भानुदास एकनाथ नावाने उड्या मारतो. प्रत्येक वारकऱ्याने भानुदास एकनाथ नावाचा केलेला जय जयकार म्हणजे हा नाथ महाराजांचा जय जयकार आहे, नाथ महाराजांचा गौरव आहे. लक्षात घ्या. पुन्हा एक सांगेन आपल्याला, आता सप्ताह झाल्यानंतर आपण दिंडी प्रदक्षिणा करणार आहात. दिंडी प्रदक्षिणा केल्यानंतर त्या दिंडीमध्ये कळस असतो, विणा असतो, टाळ असतो, पुन्हा काय असतं, मृदंग, पुन्हा झेंडा, पुन्हा जे 7 दिवस इथं भागवत कथा चालू आहे त्या भागवत ग्रंथ आपल्या डोक्यावरती असतो. ज्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ती ज्ञानेश्वरी डोक्यावर असते. ज्या गाथ्याचं भजन आपण करत होतो ते गाथा भजन म्हणजे गाथा आमच्या डोक्यावर असतो. आणि प्रत्येक व्यक्ती गावामध्ये प्रदक्षिणा घालतो. लक्षात घ्या. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा आजही डोक्यावर घेऊन लोक नाचतात. याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा केलेला हा जय जयकार आहे. विठाला विठाला. किती समाज आमच्या संतांचा गौरव करतोय, संतांचा जय जयकार करतोय. लक्षात घ्या. याच्या पुढे जाऊन सांगू का, लोकांनी संतांचा गौरव केला याच्यात काही नवल नाही. कारण लोक कोणाचा गौरव करतील आणि कोणाला खाली आणतील काही सांगता येत नाही. थोडंसं मिळायला लागलं की लोक गौरव करतात, जय जयकार करतात. आणि थोडंसं नाही मिळालं की मग थोडं माघारी फिरायला लागतात. लक्षात घ्या.
मिळायला लागलं की वा म्हणतात तुमच्यासारखे तुम्हीच. याला गौरव म्हणायचं नाही, याला म्हणायचं हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. हा गौरव कोणीही करू शकतो. लोकांनी गौरव केला याच्यात काहीच नवल नाही. आमच्या संतांचा जय जयकार स्वतः देवाने केला याच्यात नवल आहे. ज्ञानोबा ज्या वेळेला का समाधी घेण्याकरता निघाले, समाधी घेण्याकरता निघत असताना ज्ञानोबारायला समाधी देताना एका बाजूनं धरतात कोण? निवृत्तीनाथ. एका बाजूनं धरतात कोण? स्वतः देव धरतात एका बाजूनं. ज्या शिळेवरती ज्ञानोबारायांना समाधी घ्यायची ती शिळा स्वतः ज्ञानोबारायाचे शिळा ही स्वतः देव. निवृत्ती धरतात आणि एका बाजूने निवृत्तीनाथ ज्ञानोबरायांची मोठे बंधू, ज्ञानोबरायांची गुरु समाधी देत असताना अश्रू अनावर होतात. निवृत्ती दादांचे अनावर होतात, मुक्ताबाईंचे अश्रू अनावर होतात, सोपान काकांचे. पण एक लक्षात घ्या, निवृत्ती दादा जड अंतःकरणाने ज्ञानोबरायांच्या हाताला धरतात. स्वतः देव हाताला धरतो. ज्या शिळेवरती बसायचे आपल्या पितांबराने स्वतः देव ती शिळा साफ करतो ज्ञानोबरायांची. विवरामध्ये जातात संपूर्ण समाज ज्ञानोबरायांसाठी रडतो याच्यात नवल नाही. निवृत्ती राहत रडतात. रडणारच भाऊ आहे, बहीण रडते रडणारच. अरे ती बहीण आहे, पण जगाचा चालक मालक अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा सुद्धा ज्ञानोबराय समाधी घेताना रडतोय याच्यात नवल आहे. लक्षात घ्या. आई साहेब रडताय त्याच्यात नवल आहे. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर. देव निवृत्ती याने जातो तारे टाळ्या वाजवा एकदा. छान. सगळा समाज रडतो याच्यात नवल नाही. जगाच्या मालकाला सुद्धा आपले अश्रू अनावर होतात. पांडुरंगाच्या डोळ्यातून ज्ञानोबरायांसाठी निघणारे ते अश्रू म्हणजे ज्ञानोबरायांचा स्वतः देवाने केलेला सन्मान आहे, देवाने केलेला गौरव आहे. लक्षात घ्या. म्हणजे देव देखील आमच्या संतांचा किती गौरव करतो. तुकोबारायांचा देखील किती मोठा गौरव केला, किती मोठा सन्मान केला देवाने. बघा, तुकोबाराय सुद्धा वैकुंठाला जाण्याकरता सज्ज होतात. सगळ्याला विचारतात, चला मी आता वैकुंठाला जाणार आहे, यायचंय का तुम्हाला? स्वतःच्या धर्मपत्नीला विचारतात, आवले अगं तुझ्यामुळं माझा परमार्थ सिद्धीच गेला, माझं कर्तव्य आहे तुला सोबत घेऊन जायचं, येतेस का? तिला वाटलं वैकुंठ म्हणजे खांडेवाडीसारखं एखादं गाव असन, तिथं सप्ताह चालू असन आणि महाराज तिकडे जाणार असतील. अहो जा 4 दिवस वैकुंठाला राहा आणि या वापस. आवली सुद्धा आली नाही. तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितलं. तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याकरता सज्ज झाले. सज्ज झाले म्हणजे सगळी मोह माया त्यागून सज्ज झाले. अर्धा एकर घ्यायची त्यांची राहिली नाही, गुंटा बांधायचा राहिला नाही, सगळं सज्ज झाले. देवाचं भजन करू लागले. आता तुकोबाराय जाण्याकरता सज्ज होतात याच्यात विशेषता नाही बरं का. तुकोबाराय वैकुंठाला जातात याच्यात विशेषता नाही. याच्यापेक्षा आणखीन विशेषता आहे, तुकोबारायला मुराळे आणि न्यायला कोण येतं हे हा मोठा विशेष आहे. लक्षात घ्या. पिवळा
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गगनी झळकला, गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. अरे स्वतः देव गरुडावर बसून तुकाराम महाराजांना नेण्याकरता येतात. हा तुकाराम महाराजांचा सर्वात मोठा जय जयकार आहे, लक्षात घ्या. आणि नुसतं न्यायला आले, तुकाराम महाराजांना घेतलं आणि घेऊन गेले असं नाही झालं बरं का. तुकाराम महाराज भजन करत बसले होते, डोळे मिटलेले होते. गरुडावरून देव खाली उतरले. खाली उतरल्यानंतर तुकाराम महाराजांपाशी आले आणि महाराजांपाशी आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लगेच हाताला धरलं घेऊन गेले असं नाही का. अगोदर तुकाराम महाराजांचं स्वतः देवानी पूजन केलंय. जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्त केले प्रयाण प्रसंगी. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली. अगोदर तुकाराम महाराजांचं पूजन केलंय, महाराजांना जागं केलं. महाराजांच्या मागत देव आहेत, महाराजांना पुढं घेतलंय. आणि बसायला पण जागा बघा किती तुकाराम महाराजांना दिली. ज्या आसनावरती देव बसून आलता, आता तिथं देव बसला नाही, तिथं तुकाराम महाराजांना बसवले, लक्षात घ्या. देवे भक्ता लागी उपचार मांडले. काय केलं देवानी भक्तासाठी, काय केलं बघा. तुकाराम महाराजांना उचललं आणि तुकाराम महाराजांना स्वतःच्या आसनावरती बसवलंय. घेऊन एकासनी विमानी बैसविले. आणि देवानी काय केलं माहिती का. देव कुठं बसला नाही. तुकाराम महाराजांच्या पाठीमागत तुकाराम महाराजांच्या डोक्यावर छत्र घेऊन उभा राहिलाय. धरुनी तन्मयाची छत्रे गौरविले वो, गौरविले वो, गौरविले वो. ज्ञान संपत्तीचे दरबार तिथले हो. अरे स्वतः देवाने तुकाराम महाराजांचा हा केलेला सन्मान आहे. विठाला नाथ महाराजांचंही तेच आहे. श्रीखंड्या चंदन उगाळून. नाथ महाराजांच्या घरी अनेक नौकर होती असू द्या, पण श्रीखंड्या नावानं स्वतः देव तिथं राहायचे. आजही देवाची कावड पडल्याशिवाय नाथ महाराजांची षष्टी पूर्ण होत नाही, लक्षात घ्या. हा नाथ महाराजांचा स्वतः पांडुरंगाने केलेला जय जयकार आहे, पांडुरंगाने केलेला गौरव आहे. लोक गौरव करतील याच्यात काय नवल आहे. स्वतः देवाने आमच्या संतांचा गौरव केला. आणि तात्या पुढे जाऊन सांगू का, देवानी गौरव करणं सुद्धा काहीच नवल नाही. तुम्ही म्हणताल असं काय म्हणताय, माय लेकराचा गौरव नाही करणार तर काय भूताचा करणार आहे का. आईनं लेकराचा गौरव करणं म्हणजे याच्यात विशेषच नाही आहे. विशेष त्याच्यात आहे जे सारखी आहेत त्या सारख्या तत्वांनी एकमेकांचा गौरव केला पाहिजे. आणि म्हणून बघा सारखी तत्व कुठली तर संतांनी सुद्धा आमच्या संतांचा गौरव केला. विठाला विठाला. खरं तर सारखी वारकी माणसं ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी गौरव होत नाही. वय कमी जास्त असलं तर होईल, पण सारख्या वयाची, सारख्या विचारांची, सारख्या धंद्याची जर माणसं एकत्र आली, काय लोक म्हणतील त्याला वाजिता लय येते गाड्या पण लावता बरोबर येत नाही. हा मोठा प्रश्न आहे त्याचा. काय म्हणतात त्याला कीर्तन लय भारी येतं पण गाता येत नाही, हा मोठा प्रश्न आहे. काय म्हणतात त्याचा आवाज लय छान आहे पण त्याचा पाटा कमी आहे. मला मुद्दा सांगायचा काय, मी आमच्यावरूनच घेतो, तुमचं कशाला सांगू. याचा अर्थ असा आहे, सारखी जे वारकी माणसं ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला गौरव होईलच अशातला भाग नाही. झाला तर झाला, समोरासमोर होईल, पण माघारी मात्र अजिबात होणार नाही. पण आमच्या संतांचं तसं नाही, अपवाद आहेत संत त्याला. एक धरणेकरी ज्ञानोबरायांकडे प्रश्न घेऊन गेला आळंदीला. पोराव खाली बसा, तुमच्यासाठी सांगणार आहे आता. एक धरणेकरी एक प्रश्न घेऊन आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांकडे गेला. आणि आळंदीला गेल्यानंतर ज्ञानोबरायांकडे तो धरणेकरी गेला. ज्ञानोबरायांच्या समाधीला डोकं लावल्याबरोबर माऊली म्हणतात, याचं उत्तर मिळेल तुला, पण जावा लागेल कुठे, तुकाराम महाराजांकडे देहूला.
माझ्याकडे जर असा एखादा माणूस आला असता, अहो माझा मुलगा हा मला चांगला पखवाज वादक करायचा आहे, कुठं टाकावा, ते म्या म्हणलं असतं कुठं टाकू नको, तू माझ्याकडे टाक. पण ते ज्ञानेश्वर महाराज होते, लक्षात घ्या. माऊली म्हणले याचं उत्तर मिळेल तुला, पण जा कुठे, देहूला. देहूला गेले. देहूला गेल्यानंतर तुकाराम महाराजांचं भजन सुरू होतं. भजन सुरू असताना तुकाराम महाराजांकडे ते पत्र दाखवलं. पत्र पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांनी ते कुणाकडून आलाय, अहो आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांनी मला तुमच्याकडे पाठवलं. ज्ञानोबरांचं नाव पाहिल्याबरोबर तुकाराम महाराज कपाळाला हाणून घेतात. मज पामराये काय ज्ञानाचं वैभव आहे तिथं, आणि ते पत्र घेऊन तू माझ्याकडे आलास, एवढी माझी योग्यता नाही. पायीची वाहन पायी बरी. बरं, ज्यांच्याकडून तू आलास ते काही साधे नाहीत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम ऐसे. ज्ञानियांचे राजे आहेत. काय ज्ञानेश्वरी उने मज पाठविले धरणे. अरे ज्ञानेश्वरी मध्ये असं काय ज्ञानोबरायांना उनं वाटलं की ज्ञानोबरायांनी तुला माझ्याकडे पाठवलं. हा तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचा केलेला गौरव आहे, लक्षात घ्या. तसं तर ज्ञानोबरायांचा गौरव सगळ्या संतांनी केला. ज्ञानोबरायाचे कसे संत होऊन गेले जे कमी वयामध्ये सर्वांच्या जगाची आई होऊन बसले, लक्षात घ्या. नाथ महाराज किती गोड गौरव करतात. अरे नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराय आई आहे, नुसती आई नाही. ती अनाथांची माये, लक्षात घ्या. जनाबाई काय म्हणते, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय माझे बंधू आहेत, माझे भाऊ आहेत. सर्वच संतांनी ज्ञानोबरायांचा तोंड भरून गौरव केला. 3 मुद्दे आपल्या समोर मांडले. माणसं संतांचा जय जयकार करतात, देव संतांचा जय जयकार करतो, आणि संत देखील संतांचा जय जयकार करतात. एवढा विस्तार यासाठी केला. जो अभंग आपल्या समोर गायलाय त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सुद्धा संतांचाच गौरव करतात.
पण नेमकं संतांपशी असलेल्या कुठल्या तत्वाचा गौरव करतात याची विचारणा महाराज पहिल्या चरणात करतात. पवित्र सोहळे पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, या भूमंडळामध्ये एकच पवित्र आहेत आणि ते आमचे संत आहेत. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. या भूमंडळामध्ये संतांसारखं दुसरं पवित्र कोणी नाही. पवित्र आहेत संत सोवळी सुद्धा आहेत, एक लक्षात घ्या. मग आम्ही तुम्हाला असं विचारू तुकाराम महाराज, तुम्ही म्हणा की या भूमंडळामध्ये संत पवित्र आहेत हे आम्हाला मान्य आहे, पण संतच पवित्र आहेत हे आम्हाला मान्य नाही. का? कारण संतच पवित्र आहेत असं जर तुम्ही म्हणाल, असं जर तुमचा आग्रह असेल तर तो आम्हाला मान्य नाही. कारण आमचा भारत देश हा तीर्थक्षेत्रांनी नटलेला देश आहे. इथल्या नद्या जर पाहिले ना, इथल्या नद्या देखील किती पवित्र आहेत बघा. इथले तीर्थक्षेत्र, इथली देवस्थानं एवढी पवित्र आहेत की त्यांच्या इतकं पवित्र दुसरं कोणी नाही. लक्षात घ्या किती तीर्थ पवित्र आहेत बघा. आमच्या गंगा, म्हणून तर माणूस मेल्यानंतर कुठं अस्थि विसर्जन करतात? गंगेला. गंगेत एवढी ताकद आहे महाराज की मेल्यानंतर सुद्धा त्या माणसाचं सर्व पाप जाळण्याचं सामर्थ्य त्या गंगेमध्ये आहे. एवढी आमची गंगा पवित्र आहे. लक्षात घ्या. हो, एवढी गंगा पवित्र आहे. म्हणून तर आळंदीला, पंढरपूरला लोक जातात, चंद्रभागेत डुबक्या मारतात, इंद्रायणी डुबक्या मारतात. का? वर्षभर केलेलं पाप घालवण्याचं सामर्थ्य त्या गंगेमध्ये आहे. लक्षात घ्या. हो, एका डुबकीमध्ये, अहो मी काय म्हणतो, गंगा आमचे तीर्थक्षेत्र एवढे पवित्र आहेत तात्या, तुम्हाला डुबकी मारायला त्या गंगेकडे जायची सुद्धा गरज नाही. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे गंगा गंगा, वाचे तीर्थक्षेत्र एवढ्या गंगा आमच्या पवित्र आहेत. वा, दक्षिणी वाहिली भीमा, आलिया उद्धारा, स्नाने नर नारी मुक्त होती. एवढे आमचे तीर्थक्षेत्र पवित्र आहेत. अहो गंगेला सुद्धा जायची गरज नाही. आंघोळ करताना तात्या म्हणले गंगा गंगा म्हणा,
मग वड्याला का आंघोळ करीना? कुठं आंघोळ करा? वाचे म्हणता गंगा गंगा. आंघोळ करताना गंगा गंगा म्हणलं की केवढंही पाप असू द्या नाहीसं होतं. एवढे तीर्थक्षेत्र पावावशे. बरं नुसते गंगाच नाही सांगितलं, एवढे तीर्थक्षेत्र भयानक आहेत. दृष्टी पडता डोळ्याने ब्रह्मगिरी पाहिली तर त्याला यमपुरीच नाही, एवढं पवित्र तीर्थ आहे तुकाराम महाराज आमच्या हिंदुस्थानामध्ये, भारतामध्ये. आणि तुम्ही म्हणताय संत पवित्र आहेत, ही काय भानगड आहे? हे आम्हाला मान्य नाही. तुकोबराय म्हणतात तीर्थ दोन प्रकारचे आहेत, एक चित्ततीर्थ आणि एक जडतीर्थ. जडतीर्थ म्हणजे जडतीर्थामध्ये नद्या हे तीर्थक्षेत्र मोडतात जडतीर्थामध्ये, आणि चित्ततीर्थ म्हणजे चैतन्य तीर्थ, चालतं बोलतं तीर्थ. या चालत्या बोलत्या तीर्थामध्ये आमचे सगळे संत मोडतात. सगळे ही तीर्थे निवृत्तीचे पायी. निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपान काका, चोखोबराय, तुकोबराय, सावता महाराज, गोरोबा काकांसारखे सर्व संत आमच्या या तीर्थामध्ये मोडतात, चित्ततीर्थामध्ये. आणि सांगेन आपल्याला या जडतीर्थापेक्षा कितीतरी पटीनं, कितीतरी प्रभावशाली आमचे चैतन्यरूपी तीर्थ आहेत. बघा, चंद्रभागेला आपण स्नान करतो, एक डुबकी मारली की क्षणार्धात आपलं जन्माचं पाप निघून जातं. लक्षात घ्या. बारीक ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईन. आता झोप आली असली तर थोडी बाजूला करा. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर आपलं केवढंही पाप असू द्या क्षणार्धात निघून जाईल, पण नुसतं पाप निघून जाईल, पापाची वासना मात्र निघून जाणार नाही. केवढंही पाप असू द्या, चंद्रभागेत डुबकी मारली की तुमचं पाठीमागचं सगळं पाप निघून गेलं. अरे पण पापाची वासना तर घेऊन वापस आलाय ना, पुन्हा पाप करायला मोकळा झाला. म्हणजे पाप घालवण्याचं सामर्थ्य त्या चंद्रभागेमध्ये आहे, पापाची वासना घालवायचं सामर्थ्य तिच्यात नाही. आणि आमचे संत तसे नाहीत. जुन्या काळामध्ये एक डाकू होऊन गेला, त्याचं नाव काय? वाल्या कोळी. अनेक माणसं मारायचा, त्या जंगलामधून कोणीही बाहेर जाऊन द्यायचं नाही, एवढे माणसं तो मारायचा. एक दिवस त्याची भवनीच झाली नाही, दुपारपर्यंत तसाच थांबला. थांबल्यानंतर एक टाळ वाजला, विणा वाजले, नारायण नारायण करत करत त्या जंगलामधून कोणीतरी येऊ लागलं. त्याला वाटलं भवानी आपली होणार आहे आता. ताडकीन उठला आणि गेला आणि बघितलं, गळ्यामध्ये विणा दिसायला आहे, गळ्यामध्ये टाळ दिसायला आहे, चिपळ्या दिसायला. झालं म्हणलं आजचा बी दिवस आपला काय फेल जायच्या मागे. तुम्ही म्हणता कशामुळं? गळ्यामध्ये टाळ होता, चिपळ्या होत्या. चला म्हणला ह्याच्याकडे काय असणार आहे ह्या वारकऱ्याकडे. तात्या पहिलं वारकऱ्याकडे काही नव्हतं म्हणून चोर लांबून जायचे. आता तसं नाही. आता कीर्तन झाल्या म्हणते महाराज तुमचा रूट कोणचा आहे? काय म्हणला ह्याच्याकडं? पण चला म्हणला, त्याचा नेम होता, माणूस पुढे जाऊन द्यायचं नाही. गेला नारदाजकडे गेल्यानंतर हातातली एवढा मोठा परशु, अकराळ विकराळ त्याचं रूप, ते परशु उगारल्यानंतर नारद महर्षी त्याच्याकडे बघून स्मित हास्य करू लागले. वाल्या कोळी म्हणतोय एकच माणूस असा पाहिला या जगामध्ये मला आता भेटला, माझ्या नावाने माणसं थरथर कापतात, बेशुद्ध पडतात. हा मी समोर असताना हातामध्ये कुऱ्हाड आहे, याला उगारली तरी हा हसतोय. हा काहीतरी विचित्र माणूस आहे. कोण आहे तू? नारद महर्षी म्हणतात, या देहाला महर्षी नारद म्हणतात, आणि मी मरायला नाही आलो, आल्या तुझा उद्धार करायला आलोय. कशा करता करतोय एवढं पाप? एवढं पाप म्हणजे माझी पत्नी, मुलं, आई वडील 7 पिढ्या बसून खातील, पुढची पिढी बसून खाईल, यासाठी एवढं पाप करतोय. नारद महर्षी म्हणतात, माझी एक विनंती ऐक, घरी जाऊन त्यांना विचार की तुझ्या पापामधलं अर्ध पुण्य ते अर्ध पाप वाटून घेतील का? वाल्या कोळी म्हणला, महाराज लोक चॅप्टर असतात माहिती होतं, पण एवढी बी असतील मला माहीत नव्हतं. मी घरी जायचं आणि तो पळून जायचं असा तुझा बेत आहे. आता इथं संतांचं हृदय मला तुम्हाला सांगायचंय का जगाच्या कल्याणाकरता संत काय करतात? नारद महर्षी म्हणतात, अरे वाल्या त्याला मी भेट नाही, हवं तर तुझ्या हातातल्या दाव्यानं मला बांधून ठेव. जगाच्या कल्याणाकरता संत स्वतःला बांधून घेतात. हे आईचं हृदय म्हणजे संतांचं हृदय आहे. नारद महर्षीनं त्याला वापस घरी पाठवलं. पत्नीनं पाणी वगैरे दिलं, बसा म्हटली, आलात थकून आलात? ते म्हटलं बाजूला ठेवते तांब्या वगैरे, मला एक सांग, तू माझ्या अर्ध पाप वाटून घेशील का? ती म्हटली, मालक पतीच्या अर्ध्या पुण्यामध्ये पत्नीचा वाटा आहे, पाप काय मला माहिती नाही, मी काही घेणार नाही. जाऊ द्या म्हटलं. ही बाहेरून आली. ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्या आईवडिलाला विचारलं, बाळा, आईवडिलांनी सांगितलं पाप हे ज्याची त्यालाच भोगावं लागतं, त्याच्यात वाटेकरी होता येत नाही. आईचं उत्तर सुद्धा तेच आलं. ज्यावेळेला हे सर्वांचं उत्तर त्या वाल्या कोळ्याने ऐकलं त्यावेळेला खिन्न मनाने वाल्या कोळी खाली बसला.
बैसता संतांचे संगती, कळोवाले कमळापती. आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. निश्चय दृढ झाला, खाली मान घालून वाल्या कोळी रडत 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 नारद महर्षीकडे गेला. खाली मान घालून रडत रडत येणारा वाल्या कोळी नारद महर्षीनं पाहिला. नारद महर्षी मनातली मनात म्हणतात, 100% आपलं काम झालेलं आहे. वाल्या कोळी आल्याबरोबर नारद महर्षीच्या चरणावरती लोटांगण घातला आणि रडू लागला. रडू लागल्यानंतर वाल्या कोळी म्हणू लागला, महर्षी कृपा करून एवढं मी पाप केलं, या पापातून मला मुक्ती कशी मिळेल याचा मार्ग दाखवला. नारद महर्षी म्हणतात, भल्या माणसा, संतांच्या चरणावर लोटांगण घालतो आणि पाप कशानं जाईन म्हणतो, काय पटतंय का तुला? उठ म्हटले. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज. अरे संतांच्या पायात एवढी ताकद आहे, तुझं पाप माझ्या तुझं डोकं माझ्या पायाला लागल्या बरोबर तुझं पाप निघून गेलं. म्हणजे संत पाप घालतात याच्यात नवल नाही, पण पापाची वासना सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत. ही संतांची पवित्रता आहे. विठाला विठाला. मान्य, हे तीर्थ पवित्र आहेत. मेल्यानंतर सुद्धा असती गंगेमध्ये टाकल्या की केवढंही पाप असू द्या, त्या प्रेताचं नाहीस होतं, त्या माणसाचं नाहीस होतं. संत मुकुटमणी पुंडलिकराव दर्शने ठाव वैकुंठीचा. संत मुकुटमणी पुंडलिकराव, बोला. दर्शने ठाव वैकुंठीचा. मला हा मुद्दा सांगायचा आहे की मेल्यानंतर नदी देखील आपल्या पवित्र करते राखेला, पण तिच्यात फक्त पवित्र करायची ताकद आहे. अचैतनामध्ये चैतना भरायचं सामर्थ्य त्या नदीत नाही. एक याच्या पुढं आमचे संत आहेत. हो, मेल्यानंतर पवित्र तर करतीलच करतील, पण अचैतनामध्ये सुद्धा चैतना भरण्याचं सामर्थ्य. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आळंदीहून ज्ञानोबराय निघाले पैठणला येण्याकरता, शुद्धीपत्र घेण्याकरता निघाले. निघाल्यानंतर वाटेमध्ये ते नेवाशाला थांबले. नेवाशालाच का थांबले तोही इतिहास आहे, कारण नेवासा हे एक सिद्ध भूमी आहे. सागर मंथन झालं त्यावेळेला सागर मंथनामध्ये विष निघालं, अमृत निघालं. आणि अमृत ज्या ठिकाणी देवाने पिलं ते ठिकाण म्हणजे प्रवारा संगम आहे, तिथं अजून महादेवाचं मंदिर आहे. आणि ज्या ठिकाणी ते वाटल्या गेलं ते ठिकाण म्हणजे नेवासा भूमी आहे. त्यावेळेला देवानी नेवाशात ते अमृत वाटलं आणि त्याच देवानी कलियुगामध्ये ज्ञानोबरायांच्या रूपानं ज्ञानेश्वरीचं ज्ञान अमृत त्याच ठिकाणी लोकांना वाटलं. हा किती मोठा योगायोग आहे. विठाला विठाला. थांबल्यानंतर एका लिंबाच्या झाडाखाली बसले असताना तिथून एक प्रेत यात्रा चालली होती. सगळ्यांना कथा भाग मायकेल लवकर घेत. प्रेत यात्रा चालली आणि मग त्याच्या पाठीमागं सती जाण्याकरता एक महिला, तिचा छोटा मुलगा रडत 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 चालले. हे बसलेली जी 4 बालक आहेत त्या बाईनं पाहिली, तिनं विचार केला कोणीतरी योगी दिसतात, संत दिसतात, जाता जाता दर्शन घेऊन जाऊ म्हणजे तेवढं पुण्य लागेल. आणि मग गेली. गेल्यानंतर निवृत्तीनाथाचं दर्शन घेतलं, सोपान काकाचं दर्शन घेतलं, मुक्ताबाईचं दर्शन घेतलं. ज्ञानोबरायांच्या चरणावरती लोटांगण घातल्याबरोबर माऊलीनं वर्ण पाहताच आशीर्वाद देऊन टाकला. अखंड सौभाग्यवती बाबा. माऊलीनं तसं म्हटल्याबरोबर ती बाई म्हटली, तुम्ही महाराज दिसताय, संत दिसताय. ज्ञानोबराय म्हटले, झालं काय? ते पुढं चाललेलं काय पाहिलं का? ज्ञानोबराय म्हणतात, काय? अहो ते प्रेत आहे, आणि ते प्रेत दुसरं तिसरं कोणी नसून मी आता सती जाण्याकरता निघाले आणि तुम्ही मला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलाय, हे कसं काय? तिथं जर माझ्यासारखा संत असता तर म्हटलं असता, बाई चुकलं माझं, बोलू नाही, बोलून गेलो, माझा शब्द माघारी घेतो, इथून पुढं बोलणार नाही. पण ज्ञानोबराय होते, माझे आज सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. माऊली म्हणतात या वाचेनं अनंत कल्प तप केलेलं आहे, शब्द माघारी घेणार नाही. थांबव म्हणले ते प्रेत खाली थांबवलं. ते प्रेताच्या जवळ गेले. जवळ गेल्यानंतर खरंच ते प्रेत किती भाग्यवान आहे बघा. जसं लेकराच्या जवळ आईनं बसावं, ज्ञानोबराय त्या प्रेताच्या जवळ येऊन बसले आणि सोडा म्हणले याच्या सुतळे आता, कारण 4-4 जणांनी आवळून बांधले होते महाराज. माणसं मेलेल्याला एवढं कमून आवळे देत मला अजून मिळ लागला नाही. बांधा आवळा, बांधा आवळा. तिथले तरबेज 4-5 जण असतात गावामध्ये बरं का. आणि मग ते सोडलं, काढा म्हटलं ह्याचं पांघरून काढलं. काढल्यानंतर त्या प्रेताच्या जवळ बसले
आईनं जसं बाळाच्या डोक्यावरून हात फिरवावा, ज्ञानोबराय त्या प्रेताच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, भल्या माणसा, एवढ्या लांबून अलंकापुरीहून आम्ही तुझ्या गावामध्ये आलो, आमचं स्वागत करायचं तर दे सोडून, पण अशा अशुभ अवस्थेमध्ये उठून चाललास, काही पटतंय का तुला? उठ म्हटले. आता उठ म्हटल्यावर झोपेतून माणूस उठाव तसं ते प्रेत टाळ. मेले माणूस तिथं उठविला वेळ काळा ते काशीला ग. मेले माणूस तिथं उठविला वेळ काळा ते काशीला ग. मेले माणूस तिथं उठविला वेळ काळा ते काशीला ग. मेले माणूस उठविला वेळ काळा ते काशीला ग. ऐसा वासुदेव बोलत बोला, ऐसा वासुदेव बोलत बोला. मोठी मायेरी गेला, मोठी मायेरी गेला. माणूस तिथं उठविला वेळ काळा ते काशीला ग. मेले माणूस तिथं उठविला वेळ काळा ते काशीला ग. मेले माणूस तिथं उठविला वेळ काळा ते काशीला ग. मेले माणूस तिथं उठविला झोपलेलं नाही, ते मेलेलं प्रेत आहे. ज्ञानोबरायाने उठ म्हटल्याबरोबर ते उठून बसावं, ही संतांची पवित्रता आहे, लक्षात घ्या. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभत्या पुढे शुभ होऊन टाके, ही संतांची पवित्रता आहे. म्हणून संतांसारखं पवित्र कोणी नाही. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. पवित्र आणि सोवळी या शब्दामध्ये फरक आहे. सोवळी याचा अर्थ असा आहे, ज्याला कुठलाच विटाळ नाही त्याला सोवळी म्हणायचं. आता विटाळ कुठला? आपल्याला दोन प्रकारचे विटाळ माहिती आहेत. मेल्यानंतर माणसं विटाळ पाळतात आणि जन्मल्यानंतर 5 दिवसाचा पाळतात. ही विटाळ आपल्याला माहिती आहे, पण संतांना तो विटाळ सांगायचा नाही. मग विटाळ कुठला? नाही त्या विटाळ अखंड सोहळी नाही त्या विटाळा अखंड सोहळी. त्यांना कुठलाच विटाळ नाही. पण आपल्याला विटाळ सांगायचा आहे मला, की नेमकं तुकाराम महाराजांना विटाळ कोणचा सांगायचा आहे. तर 2 प्रकारचा विटाळ आहे जो महाराजांना सांगायचा आहे. कुठला? परद्रव्य परनारी याचा धरीन विटाळ. परद्रव्य शब्द किती बारीक आहेत बघा. ते काय ट ला ट जोडून केलेली संतांची वाणी नाही. आताच्या कवितासारखी जानी जानी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, तेलिंग लाईट नो पप्पा, अशी काही कविता नाही किंवा अशी काही वाणी नाही. किंवा दुसरं, एका गावामध्ये एक छोटीशी मुलगी होती, रोज चांगलं गाणं म्हणायची. तिला 1 रुपया दिला की गेले बाय उसाच्या मल्यात, आणल्या बाय पाकोल्या धलून, दिल्या बाय नवल्याला तलून, नवला गेला मलून, आता काय करायचं ललून, आणि घ्या बाय दुसला कलून. अशी काही ट ला ट जोडून केलेली ती महाराज. किती शब्द किती बारीक आहे. परद्रव्य परनारी, स्वद्रव्य नाही. स्वद्रव्य मेहनतीनं कितीही कमवा, गाड्या घ्या, बंगले बांधा, 4-4 प्लॉट बांधा, काही महाराजांचं म्हणणं नाही. पण एवढं असून सुद्धा दुसऱ्याचं मला असावं असं वाटणं, हे खरा विटाळा. विठाला विठाला.
आणि हा विटाळ तुकाराम महाराजांसारख्या संतांनी पाळला. तुकाराम महाराजांकडे भेटण्याकरता ग्रामपंचायत सदस्य नव्हता आला. छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांकडे अमोघ नजराना घेऊन आले. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा, ज्या पावलाने आला त्याच पावलाने माग पाठवला. परद्रव्य आता परनारी. भामचंद्रावरती तुकाराम महाराज भजन करायचे. एक वैशिक श्री तुकाराम महाराजांकडे आले. वैशिक स्त्रीला सुद्धा तुकाराम महाराजांनी माईचा दर्जा दिला. आता माय हा शब्द एवढा पवित्र आहे महाराज, तुम्ही इथं बसलेल्या कुठल्याही महिलेला उच्चारा, तिला राग नाही येणार, आनंदच वाटेल, एवढा आई शब्द पवित्र आहे. आणि त्या स्त्रीला देखील तुकाराम महाराजांनी आईचा दर्जा दिला. जाई वतू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. म्हणजे परद्रव्य परनारी याचा धरीन विटाळ, म्हणून ते सोवळी आहेत. पवित्र सोवळी. हो, सोवळी या शब्दाचा अर्थ आहे मतमतांतरांच्या पलीकड नाही. या माता महाराजांनी प्रमाण जे दिलं होतं नाही त्या विटाळ. अखंड सोवळी. उपाधी वेगळे जाणीवेच्या, ज्यांना जाणीव नाही, म्हणजे उपाधीच्या पलीकडे ज्यांचं जीवन आहे, मतमतांतरांच्या पलीकडे ज्याचं जीवन आहे, ते खरे पवित्र आहेत. लक्षात घ्या. एक सांगू का, एकच उदाहरण देतो सोवळीचं आणि आपलं चरण संपवतो. हा, सोवळी म्हणजे काय? ज्याने जीवनात कुठलंच पाप केलं नाही त्याला सोवळी म्हणायचं. ज्याने जीवनात कुठलंच पाप कर्म केलं नाही त्याला पवित्र म्हणायचं. बघा, जोग महाराज एक दिवस पुष्कर तीर्थावरती स्नान करण्याकरता गेले आणि तिथं स्नान करण्याकरता गेल्यानंतर तिथल्या गंगेमध्ये स्नान करण्याकरता उतरले. वंदनीय जोग महाराज जेवढे कीर्तनकार म्हणून आता वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे आहेत तेवढे तिथलेच आहेत. त्यांचे संस्थापक जोग महाराज ही एक छोटीशी ओळख आहे. ते ज्या वेळेला पुष्कर तीर्थावरती स्नान करण्याकरता गेले, तिथं गेल्यानंतर स्नानाला उतरल्यानंतर तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं, थांबा महाराज. महाराज म्हणतात, का? तुम्हाला स्नान करायचं मग माझ्या पद्धतीनं करा. कसं करायचं? हां, गंगेमध्ये गुडघे इतक्या पाण्यावर उभा राहा. महाराज गुडघे इतक्या पाण्यात उभा राहिले. हां, हातामध्ये पाणी घ्या. मग हातामध्ये पाणी घेतलं. म्हणा पापाहम. महाराज म्हटले, काय? अहो म्हणा पापाहम पाप कर्माहम. जोग महाराज म्हटले, जा, अजिबात म्हणणार नाही. अहो म्हणा, अजिबात म्हणणार नाही. का म्हणणार नाही? अरे जीवनात जर मी पापच केलं नसेल तर म्हणायची काय गरज आहे? हे फक्त जोग महाराजासारख्यांनी म्हणावं. लक्षात घ्या. मला सांगायचंय काय, ज्याच्या जीवनात तीळ मात्र पाप नाही ते खरे पवित्र आहेत. आणि ते कोण आहेत? पवित्र सोवळी एक ते तुकाराम महाराज संत पवित्र आहेत. बरं, ते संत का पवित्र आहेत? तर त्यांना देव त्यांचा आवडता देव,
आवडता देव अखंडित प्रेम भाव. ज्यांना सतत देव आवडतो, देवाचं भजन आवडतं म्हणून ते पवित्र आहेत. हो, संतांना देव आवडला, तो सहज आवडला. आवड वेगळी आहे, इच्छा वेगळी आहे. इच्छेकरता मोल द्यावं लागतं, पण आवडीकरता कुठलंही मोल द्यावं लागत नाही. एखादी गोष्ट आपल्याला सहज आवडू शकते. हो, एखाद्याचा पकवाज आपल्याला आवडला, तो सहज, त्याच्याकडे काही पैसे त्यांनी दिले नसतात आपल्याला. हां, तात्याची जर चाल आपल्याला एखादी छान आवडली तर त्याच्याकरता काही वशिला नाही त्यांनी लावला. सहज ती आवड म्हणजे काय, ती सहज एखाद्याचं काही आवडू शकतं. तसं संतांनाच देव आवडला, तो सहज आवडला. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुकावले. सहज आवडला संतांना देव. आणि म्हणून जे देव, ज्यांना देव आवडतो ना, देवाला सुद्धा ते आवडत असतात. लक्षात घ्या, ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो ते पवित्र आहेत. जे देवाचं भजन करतात ते पवित्र आहेत. जे देवाचं नामचिंतन करतात तेच तीर्थ आहेत. लक्षात घ्या. ज्ञानोबारायांची सुंदर ओळी बघा. हो, तीर्थक्षेत्राला जाऊन जे पुण्य मिळतं तेच पुण्य एखाद्या संतांच्या, एखाद्या साधूच्या, भजन करणाऱ्या व्यक्तींच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर मिळतं. आपल्या घरामध्ये पूर्वजांचे फोटो असायचे. त्या पूर्वजांच्या फोटोवरती अनेक पदव्याखाली आपण बऱ्याच ठिकाणी वाचल्या असतील. तीर्थस्वरूप. का तीर्थस्वरूप ही एक अशी पदवी आहे, लक्षात घ्या, की ते वागणं त्या तोलाचं होतं, ते वागणं त्या सद्विचारांचं होतं. आणि म्हणून तीर्थस्वरूप, जे देवाचं भजन करतात ते तीर्थस्वरूप आहेत. ज्ञानोबाराय किती गोड लिहितात बघा. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. हो, ज्यांना भजन आवडतं ते पवित्र आहेत, ज्यांना देव आवडतो ते पवित्र आहेत. म्हणून ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. अखंड ज्यांच्या जीवनात देवाचं भजन चालू आहे, लक्षात घ्या, अखंड ज्यांच्या जीवनामध्ये देवाचं भजन चालू आहे ते खरे पवित्र आहेत. लक्षात घ्या की श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव. श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम श्याम राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम श्याम राधे. पितुमात स्वामी सखा हमारे, पितुमात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. पितुमात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे
त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. शेवटचं घेतो डायरेक्ट, आहे की नाही. तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते. आता सरळ सरळ अर्थ सांगतो. संत भाग्यवान आहात, तीच पवित्र आहेत, तीच सोवळी आहेत. विको कमी करा. तीच पवित्र आहेत, तीच सोवळी आहेत, तीच भाग्यवान आहेत. आता भाग्यवान कशाला म्हणायचं याची आपण व्याख्या ठरवलेली आहे. पण संतांसारखं भाग्यवान दुसरं कोणी नाही. भाग्य ज्याच्या त्याच्या हिशोबाने. आपल्याला वाटतं लग्न झालं म्हणजे भाग्य, घर बांधलं म्हणजे भाग्य, पैसा मिळाला म्हणजे भाग्य. संतांच्या दृष्टीनं ते भाग्य नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संत संगे. संतांच्या चरणाजवळ सहवास प्राप्त होणं हे खरं भाग्याचं लक्षण आहे. बरं ठीक आहे तुकाराम महाराज, संतांच्या चरणाजवळ सहवास प्राप्त झालं हे कशावरून भाग्याचं आहे. तुकोबराय म्हणतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या पायाजवळ देव जोडण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून त्यांची संगती प्राप्त होणं हे खरं भाग्याचं लक्षण आहे. म्हणून तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते. त्यांच्याकडं धन आहे, हो धन आहे त्यांच्याकडं. काही म्हणतील कुत्री घरं राखीती, हेही प्रमाण तुकाराम महाराजांचं. आणि धन रीते हेही प्रमाण तुकाराम महाराजांचं. असं कसं काय. त्यांच्याकडे धन आहे, पण कुठलं धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ हे महाधन त्यांच्याकडे आहे. ज्या धनानं देव मिळतो ते धन आहे. म्हणून तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आणि अशा संतांची सेवा केली किती देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा. आता लई अवघड झालं बरं का. त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठोबा. झालेली सेवा याच ठिकाणी आपण पूर्ण विराम देणार आहोत. पुनश्च एकदा समस्त टाळकरी मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी ज्यांच्याकडून मला आपल्या दर्शनाचा योग प्राप्त झाला, आमचे परममित्र उत्तमजी महाराज वाघमारे प्रसादजी महाराज आहेत. यांनी आजचे हे सौजन्य ज्यांचं आहे श्री हरिभक्तपरायण श्रीमान नारायणरावजी गंगारामजी बरकुले भाऊ यांचा आहे. दत्ताभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत. आणि ज्ञानोबरायांच्या मंदिराकरता तन मन धनाने सहकार्य करणारे हे आपलं गाव आहे. आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉकडाऊनमुळे व्यत्यय आला आणि थोडंसं मंदिर आता झालंही असतं, पण अगोदर थोडं गुरुकुलचं करावं म्हणून मंदिर मागं ठेवलं. हे प्रांजळ मत आहे. आणि अजूक असं एवढं सहन केलं, अजून 2 वर्ष सहन करा. मी भाऊला मागोशी सांगितलं, पुन्हा तुम्ही माझ्याकडे येऊ नका. मी तुमच्या घरी प्रत्येकाला तुम्हाला शोधित येणार आहे, कारण तुमच्या घरी निमंत्रण पत्रिका देण्याकरता. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आपल्या गावाने अनमोल असं सहकार्य ज्ञानोबरायांच्या मंदिराला दिलं आहे. ज्या ताकदीनं आपण भूमिपूजन सोहळा केला होता, त्याच ताकदीनं ज्ञानोबरायांच्या कलशारोहण सोहळा करायचा आहे. आणि ते निश्चितच ज्ञानोबरा ते कार्य माझ्याकडून करून घेतील हीच सद्बुद्धी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थांना विनम्र भावाने अभिवादन करतो. या ठिकाणी आमच्या गुरुकुलमधील मृदंगवादक उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं युवा मृदंगवादकामध्ये खूप मोठं नाव आहे, हरिभक्तपरायण बालाजी महाराज खरात. यूट्यूबला सर्च केलं तरी त्यांची व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. हरिभक्तपरायण मयूरजी महाराज सूर्यवंशी, हरिभक्तपरायण सोपान महाराज साईंदे, हरिभक्तपरायण आमचा दीपकही या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आमचे बोरगावचे पृथ्वीराज इंगळे, मगाशी मला ते नाव आठवणं गेलं. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. आता ही सुंदर असा जो रंग या कीर्तनासाठी प्राप्त झाला, गायनामुळे झाला, वादनामुळे झाला, हे तर खरंच आहे. पण त्याहीपेक्षा आनंद जर मिळाला असेल तर त्या या साऊंड सिस्टम जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा होऊ द्या. म्हणून सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल, किंबहुना एखाद्याचं नाव विसरलो असेल तर आईचं अंतःकरण करून माफ करा, ही नम्र विनंती. झालं? चाल म्हणा.
माऊलीच भजन घ्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर